नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजुष टेमेटकर आज एका नवीन विषयासह आपल्यासमोर आले आहे. विषयाचं नाव आहे अलविदा. मंडळी, आता 2024 वर्षाचे काही उणेपुरे 3-4 दिवस शिल्लक आहेत आणि प्रत्येकजण इयर एंडिंगचं सेलिब्रेशन कसं करायचं, नवीन वर्षात काय काय संकल्प करायचे आणि काय काय आपण मिळवायचं आहे, काय काय मला करायचं आहे याच्या लिस्टमध्ये अतिशय गुंग होऊन गेलं असेल, त्याचे प्लॅनिंग त्यांचे चालू असतील. अशा वेळेला मला मंगेश पाडगावकरांची एक बोलकी कविता आठवते. मी उद्या असणार नाही असेल कोणी दुसरी, मी उद्या असणार नाही असेल कोणी दुसरे, मित्र हो सदैव राहो चेहरे तुमचे हसरे, मित्र हो सदैव राहो चेहरे तुमचे हसरे. मंडळी, किती समर्पक शब्दात कविवर्य मंगेश पाडगावकरांनी या सरत्या वर्षाचं आणि येणाऱ्या नवागताचं स्वागत करताना किती सुंदर ओळी लिहिल्या आहेत बघा. मी म्हटलं तसं अगदी 3-4 दिवसावर ही वर्षअखेर आली असताना आपल्या मनात वेगवेगळ्या संकल्पांच्या अगदी उकळ्या फुटत असतील आणि मग इयर एंडिंगचे पण सुद्धा काय प्लॅनिंग आहेत, प्रत्येकाचं काहीतरी चालू असेल. पण नवीन वर्षात आपण जेव्हा पदार्पण करतो ना, तर ते प्रत्येक वर्ष असं धुमधडाक्यात आपल्यासमोर हजर असतं आणि आपल्यासमोर खुलच्या सिमसिम अशी खूप 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 गोष्टी त्यांनी आणून, म्हणजे त्या सांताक्लॉजच्या पोतडीत जसे गिफ्ट असतात ना, तसं हे गिफ्ट आपल्यासमोर काही वेळा ते आनंदी करणारे असतील, काही वेळा दुःख देणारे असतील, कुठल्याही प्रकारचे असतील. पण नवीन वर्षात ते अतिशय धुमधडाक्यात ते चालू होत असतं आणि आपणही त्याचं स्वागत तितक्याच तत्परतेने आणि आनंदाने करत असतो. आणि प्रत्येक धुमधडाक्यात वर्ष चालू एकदा झालं की तर कटुगोड आठवांचं हे जे मी म्हटलं आता तसं एक एक फळ आपल्या ओटीत पडत असतं आणि जोर पावलाने हे वर्ष उडूनही जातं. बघा ना, आत्ता आलं होतं ना 2024, असं म्हणता म्हणता 2025 आलं सुद्धा. इतक्या पटकन गेलं हे वर्ष, आपल्याला आश्चर्य वाटतं. प्रत्येक वर्ष बदलतं ना, तेव्हा ते गतवर्षाच्या आठवणी आपल्या मनात रेंगाळत ठेवत असतं, तरळ ठेवत असतं. कुठे त्या आठवणींचा फेरा आपल्या मनात घर करून असतो. बप्पूंच्या मते आठवणींच्या रम्य नजराणे देण्याचे सामर्थ्य हे भूतकाळातच असतं, असं बप्पू म्हणतात. आता भूतकाळ म्हटला तर तो असतो तरी काय हो मंडळी. तर आपण जगलेल्या, आपण अनुभवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा एक असा तरल असं चित्र म्हणजे हे भूतकाळ आहे, असं मला वाटतं. पण म्हणजे हे इतकंही खरं आहे, ते चित्र कितीही सुंदर असेल, कितीही छान असेल, कितीही ते मनात घर करून राहणारं असलं ना, तरी मंडळी आपण त्याच्यात अडकून राहू शकत नाही, आपण त्याच्यात थिजल्यासारखं होऊन राहू शकत नाही. कारण थांबला तो संपला असं म्हटलेलंच आहे ना, हे सुवचन प्रत्येकाला माहिती आहे. आणि म्हणूनच प्रत्येकाला जे घडलंय त्याच्यापासून पुढे इयर एंडिंग झालंय, आता नव्या वर्षाचं स्वागत करायचं, मूव्ह ऑन व्हावंच लागणार आहे, त्याच्याबद्दल काही वादच नाही. आणि मग हे असं मूव्ह ऑन होताना आपण मागचं सगळं जे काय आहे ते सोडायला पाहिजे, नाही का? नवीन गोष्टींची कास धरली पाहिजे. बघा मंडळी, आपल्या आयुष्यात बेरीज वजाबाकीचे एक एक सत्र सतत सतत कार्यरत असतं. आपल्या आयुष्यात एखाद्या नवागताचं पाऊल पडतं आणि आपल्या आयुष्याची मानकच बदलून जातात आणि मग आपलं आयुष्य एक वेगळंच आयुष्य आपण जगतो की इतकं बदलून जातं आपलं आयुष्य की त्या नवागत्याच्या त्या खोडकर, आनंदी, समाधानी, हसणाऱ्या त्या आणि रडणाऱ्या सुद्धा त्या गोड छबीकडे पाहून आपण आपलं अस्तित्वच विसरून जातो, नाही का? पण कधी कधी तसंच ना असं घडतं की आपल्या अगदी जवळच्या, अगदी क्लोज अशा व्यक्तीची अचानकपणे एक्झिट होते आणि मग एक प्रकारची पोकळी आयुष्यात निर्माण होते आणि मग त्या व्यक्तीशिवाय आपण जगायचं तरी कसं, ही एक भावना माणसाच्या मनात निर्माण होते. पण यातही एक गोष्ट अजून एक खरीच आहे मंडळी, की प्रत्येक व्यक्ती ही त्याची ओळख, त्याचं काय जे असेल परिचय, तो आपल्या कृतीतूनच देत असतो. बघा ना, कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीला खूप आपलं समजतो, तिला आपलं सगळं सुखदुःख शेअर करतो, आपला आनंद, आपलं समाधान, आपली प्रत्येक गोष्ट आपण त्या व्यक्तीबरोबर शेअर करत असतो, तिला सांगत असतो.
आणि एका विवक्षित वेळेला आपल्याला असं लक्षात येतं की अरे ही व्यक्ती काहीतरी विचित्रच वागते, मी हिच्यावर विश्वास ठेवला, योग्य नाही केलं, मी फार चुकले. तर तसंच हे आहे की माणसं आपल्या आयुष्यात आपल्या सुखदुःखाच्या वेळी, आपल्या समाधानाच्या वेळी, आपल्याला जेव्हा सांत्वनाची गरज आहे त्यावेळेला पाठीवर कोणाचा हात पडतो, कोण आपल्या मदतीला धावून येतो, आपल्याला जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा कोण मदतीचा हात पुढे करतो ना, ही ओळख प्रत्येक आपल्या आयुष्यात येणारी व्यक्ती स्वतःची करून देत असते. आणि मग ही जी व्यक्तींची आपले परकेपणाची जाणीव ना प्रत्येक वर्षातून आपल्याला लक्षात येते आणि प्रत्येक वर्षातूनच हा अनुभव दडलेला असतो असं मला वाटतं. म्हणजे वर्ष बदलतं म्हणजे नक्की काय? वर्ष बदलतं म्हणजे कॅलेंडर बदलतं. वर्ष बदलतं म्हणजे एका पानावरून आपण दुसऱ्या पानावर जात चालतो. जसं की आज माझे जे प्रोजेक्ट चालू आहेत, आज माझ्या मनात जे काही प्रोग्राम चालू आहेत किंवा माझ्या मनात जे काहीतरी विचार चालू आहेत किंवा माझ्या काही संकल्प आहेत आज जे माझ्या मनात, तेच उद्या 1 जानेवारी आला तरी ते कंटिन्यू होणार आहेत. म्हणजे आम्ही केस पेपरवर मेडिसिनला सिटी ऑल लिहितो ना एखाद्या पेशंटच्या, की बाबा तीच मेडिसिन कंटिन्यू करायचं, तसा असा प्रकार आहे की माझ्या मनात आज जे आनंद आहे, जो समाधान आहे, जे सुख आहे, जो माझं प्लॅनिंग आहे, जे माझं प्रोग्राम आहे, जो माझं सकाळपासून रात्रीपर्यंतचं जे वेळापत्रक आहे ना, त्याचं सगळं तसं सिटी ऑल होतच असतं. नवीन वर्षात आपण पदार्पण केलं तरी त्याच्यात काहीतरी बदल होतो का? नक्कीच नाही होत. तसं हे वर्ष बदलणं आहे. वर्ष बदलणं म्हणजे काय हे असं मला वाटतं. पण तरी बघा मंडळी, आपण इतकं वेडं असतो ना की आपण नवीन वर्षासाठी किती अशा अपेक्षांचं जंजाळ त्याच्यापुढे मांडून बसलेलो असतो की नवीन वर्षात मला हे करायचं आहे, मला ते मिळवायचं आहे, मला ही नवीन जागा घ्यायची आहे, मला ते गाडी घ्यायची आहे, माझा कुठे प्रवास करायचा आहे, मला अजून काय मिळवायचं आहे, काय अजून काय, अशा अनंत गोष्टींच्या आपल्या अशा आकांक्षांचं इतकं मोठं भांडार आपल्याजवळ असतं की त्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला मी इतक्या अपेक्षा, इतक्या आकांक्षा त्या वर्षाकडून बाळगून असते. खरं तर लोक म्हणतात ना मंडळी की हे वर्ष सुमार होतो किंवा हे वर्ष मला काही फारसं चांगलं गेलं नाही किंवा फार मस्त होतं ना हे वर्ष, माझ्यासाठी खूपच धमाल आली, असं आपण प्रत्येक वेळा म्हणतो. पण खरं सांगू का, वर्ष खराब, चांगलं, सुमार असं काही नसतं. म्हणजे आपण जे काय त्या त्या वर्षात अनुभवलेलं असतं ते त्यापूर्वी कधीच अनुभवलेलं नसतं, ते आपल्याला माहीत नसतं किंवा तो अनुभव त्या क्षणाचा आपण तेव्हा तो घेतलेला नसतो आणि म्हणून तुम्हाला मला वाटतं की ते वर्ष छान होतं, ते वर्ष खूप सुंदर होतं, त्या वर्ष सुमार होतं किंवा अजिबातच चांगलं नव्हतं. ह्यात मग एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की सुख आणि दुःख हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत मंडळी. आणि त्या बघा एका पाठोपाठ एक आयुष्यावर ते आपलं गारूड घालतच असतात. हं? तुम्हाला हा अनुभव आलाच असेल. वर्षामागून वर्ष सरते, वर्षामागून वर्ष सरते, कधी सुखाच्या हिंदोळ्यावर, कधी सुखाच्या हिंदोळ्यावर तर कधी दुःख हेलकाव्यावर. वर्षामागून वर्ष सरते, कधी सुखाच्या हिंदोळ्यावर तर कधी दुःख हेलकाव्यावर. कधी इंद्रधनुची पखरण रंगित, कधी इंद्रधनुची पखरण रंगित, तर कधी धुक्याचा पसारा दाटून, कधी धुक्याचा पसारा दाटून. कधी तप्त वैशाख वणवा, कधी तप्त वैशाख वणवा, तर कधी श्रावण बरसती श्रावणधारा अगणित, तर कधी बरसती श्रावणधारा अगणित. असंच आहे ना आपलं आयुष्य. पण बघा श्रावणात कसं सर एक सर धावून येते जोरात, एकदम अंधकार पसरतो आणि थोड्या एक 5-7 मिनिटाचं म्हणजे डोळ्याचं पातळ लोवतं न लोवतं तोच मिश्किलचं असं ऊन पसरतं आणि सगळी सृष्टी आनंदाने न्हावून निघते. तसंच आयुष्याचं आहे आपल्या. आपल्या आयुष्यात कधी सुख, कधी दुःख, कधी सुख समाधान, तर कधी दुःखाचे गहिवर, हे असं ठरलेलं असतं ना. पण मंडळी, आपण हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की सूर्याला सुद्धा उद्या जर का उगवायचं असेल ना तर आज मावळावंच लागतं. पण माणूस स्वभाव पण तसाच विचित्र आहे ना. जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या.
रीत जगाची ही रे सवित्या स्वार्थ परायण परा. मंडळी, आपला स्वभाव आहे, जे मावळतीचं आहे, जे चाललंय त्याच्याकडे पाठ करायची, आणि जे नवीन येतंय, उगवतीचं आहे, जे छान आहे त्याचं भरभरून स्वागत करायचं. आणि मग आपण 2024ला अगदी, म्हणूनच मी सांगेन की 2024ला आपण बाय बाय करताना, अलविदा करताना अतिशय आनंदाने करूयात. त्याच्यातल्या सुखद आठवणींचा ठेवा आपण आपल्या हृदयात जतन करूया. त्याच्यातल्या काही अनुभवातून आपण शिकूयात. त्याच्यातल्या काही अनुभवातून आपण समृद्ध होऊयात. तर नवीन संकल्पांचा एक छान पुष्पगुच्छ करून येणाऱ्या 25ला पण आपण दोन्ही हात उंचावून कवेत घेऊयात. त्याचं पण आनंदाने स्वागत करूया. पण 2024ला सुद्धा तितक्याच आनंदाने, तितक्याच समाधानाने, तितक्याच उत्कटतेने आपण बाय बाय सुद्धा केलं पाहिजे, नाही का? ओघाच गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे, अशी हळहळ आपल्याला 2024 संपून 25मध्ये गेल्यावर वाटायला नको, हीच माझी अपेक्षा आहे. यामागे गुरु ठाकूर यांच्या ओळीप्रमाणे आयुष्य वाहते म्हणून बेचैन का उगा का भावे, आयुष्य वाहते म्हणून बेचैन उगा का भावे, ओंजळीत येईल तितके आपले धरून चालावे, ओंजळीत येईल तितके आपले धरून चालावे. मग सरणाऱ्या आणि नवनवीन आकांक्षांचे दीप उजवणाऱ्या अशा प्रत्येक वर्षात जे जे छान आहे, जे जे मंगलदायक आहे, जे जे समाधानकारक आहे, ते आनंदी आहे, जे जे समाधानी आहे, ते सगळं आपण आपल्या उंजळीत घट्ट पकडून धरूयात, ते घट्ट पकडून घेऊयात, आपल्या हृदयाजवळ ते ठेवूयात. उगाच कशाला हळहळ जीवाला, नाही का मंडळी? कालचा आणि उद्याचा विचार करता करता आज जगायचं मात्र राहून जायला नको, एवढीच माझी अपेक्षा आहे मंडळी. खूपदा काय होतं, आपण सांगतो की अरे मी काल ना इतकं असं म्हणजे माझ्या मागच्या आयुष्यात, माझ्या भूतकाळात मी इतक्या गोष्टी अशा केल्या, मी ह्या पदावर होतो, मी असं केलं, मी तसं केलं. तर कधी आपण म्हणतो की पुढच्या वर्षात माझे संकल्प आहेत, मला हे मिळवायचं आहे. पण हे सगळ्याच्या दोन्हीच्या पकडीत ज्यावेळेला आपण वावरत असतो ना, तेव्हा आज जो वर्तमान आहे ना, तो तुमच्या हातात आहे हो. तो वर्तमान तुम्ही जगायला शिका, त्या वर्तमानात राहायला शिका. नाहीतर गालिब म्हणतो ना बघा, हजारो ख्वाहिशे ऐसी ही अपनी, हजारो ख्वाहिशे ऐसी ही अपनी, हर ख्वाहिश पर दम निकले, हजारो ख्वाहिशे ऐसी ही अपनी, हर ख्वाहिश पर दम निकले. मंडळी बघा, इतक्या इच्छा आकांक्षा, इतक्या आपल्याजवळ डिमांड्स असतात नवीन येणाऱ्या वर्षाकडून, इतक्या असतात की आपण आपला जीव त्याच्यावर कुर्बान करून टाकतो की मला हे मिळवायचं आहे, मला हे मिळालंच पाहिजे, मला ही जागा घ्यायची आहे, मला ती गाडी घ्यायची आहे, मला तिथे प्रवास करायचा आहे, माझं हे राहिलं आहे, माझं ते राहिलं आहे, मला हे करायचं आहे, ते करायचं आहे. या सगळ्यात आपण काय करतो की आपला दम घुसमटायला लागतो, तिथपर्यंत आपण पळत राहतो, आपण धावत राहतो, ते मिळवण्यासाठी झटत राहतो, तरफडत राहतो मंडळी. आणि म्हणून गालिबने हे सांगितले की इतका सुद्धा आपण आपल्याजवळ ज्या महत्वाकांक्षा त्या असल्याच पाहिजे, असूच द्या, नेहमीच असू द्या. पण त्याच्यासाठी आपण इतकं अगदी धावत पळत जाऊन अगदी आजचा दिवस कुर्बान करून त्याच्यावरून पुढे जायचं नाही आहे आपल्याला. तर आज जे माझ्या हातात आहेत ना, ते सुखाचे छोटे छोटे क्षण आहेत, सुखाच्या आनंदाच्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी माझ्याजवळ आज आहेत ना, त्यांच्यात मी आनंद घेतला पाहिजे. त्या प्रत्येक आनंदात मी समाधानी असलं पाहिजे, सामील असलं पाहिजे, आणि तो आनंद मला पारखून मिळवता आला पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे मंडळी. आणि म्हणूनच नव्या वर्षाचं स्वागत करताना मी प्रत्येकाला एक गोष्ट अतिशय कळकळीने सांगेल. ती माझी स्वतःची नाही आहे बरं का मंडळी, ती आहे अल्बर्ट श्वाइत्झर नावाच्या नोबेल लॉरिएट यांची. सक्सेस इज नॉट द की टू हॅपीनेस, सक्सेस इज नॉट द की टू हॅपीनेस, हॅपीनेस इज द की टू सक्सेस. हा मंत्र नेहमी आपण लक्षात ठेवूया. तुम्हाला जर का सक्सेस मिळवायचा असेल, तुम्हाला आयुष्यात प्रगती करायची असेल, आसमानच्या उंचाईला हात लावायचा असेल, तर तुमच्याजवळ आनंदी वृत्ती असणं गरजेचं आहे. सक्सेसमुळे हॅपीनेस मिळत नाही, तर तुमच्या हॅपीनेसमुळे, आनंदी वृत्तीमुळे तुमच्याजवळ यश चालून येतो.
आणि त्याच्याचसाठी तुम्ही प्रयत्न आयुष्यभर केला पाहिजे. आणि म्हणूनच नव्या वर्षाचं भरभरून स्वागत करताना मी ही ओळ अधोरेखित करेन की सक्सेस इज नॉट द की टू हॅपीनेस, हॅपीनेस इज द की टू सक्सेस. हे नेहमी प्रत्येकाने लक्षात ठेवूया. आणि इयर एंडिंगचे जे प्लॅन तुम्ही करणार आहात त्याच्यात भरभरून झोकून द्या, भरभरून मजा करा, नवीन वर्षाचे छान छान संकल्प करा, ते अगदी आनंदाने समाधानाने तडीस जातील याची काळजी घ्या, पण जीवावर उदार होत नाही. तर धीरे यत्ने स्वकार्य साधावे हे लक्षात ठेवून माझं जे काही काम आहे ते मी प्रॉपर पद्धतीने जर का केलं, त्याची आखणी रेखणी व्यवस्थित केली, माझ्याकडे जर का मॅनेजमेंट असेल, टाईम मॅनेजमेंट असेल, माझ्याकडे आर्थिक मॅनेजमेंट असेल, माझ्या सगळ्या गोष्टी जर का असतील तर मी ती गोष्ट व्यवस्थित पार पडणार आहे. म्हणून मला तिच्यासाठी पळायला धावायला नको आहे. तर मला फक्त चांगला संकल्पाची गरज आहे आणि तो संकल्प तडीला न्यायची गरज आहे. म्हणून मंडळी मी तुम्हाला सांगते की येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत करताना आपण आपल्या आनंदाला, आपल्या हॅपीनेसला, आपल्या सुखाला जास्ती कवेत घेऊयात, आनंदात घेऊन आणि आपल्या सक्सेसकडे वाटचाल करूयात. आणि ह्या ब्लॉगच्या शेवटी तुम्हाला हॅपी न्यू इयर टू ऑल and we'll meet on next year. Bye bye. Bye bye. Bye bye.